SBN मराठीकडून सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। पंतप्रधानांची सैन्य दलासोबत दिवाळी, जवानांसोबत आनंद साजरा करण्यासाठी थेट हिमाचल गाठलं। समाजाच्या अपेक्षांवर नांगत यंदा दिवाळी साजरी करणार नाही, रुग्णालयाच्या डिस्चार्ज नंतर मनोज जरांगेंचा निर्धार। सांगलीत पूर्वजांनी दिवाळीचा नैवेद्य दाखवून पणत्यांनी उजळली वैकुंठ भूमी, एलूर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम। शरद पवारांची प्रकृती स्थिर, बारामतीतील गोविंद बागेत पवारांना भेटायला नागरिकांची रीघ, पुढील 2 दिवस घरीच नागरिकांना भेटणार। ऐन दिवाळीत रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका, पडेगावच्या सीमेवरून परत पाठवला। EWS आरक्षण तुम्ही घ्या, 10% आरक्षण आम्हाला द्या, मनोज जरांगे पाटील यांचं OBC नेत्यांना आव्हान। देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा, तर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत दिवाळी पहाटला तरुणाईंचा उत्स्फूर्त प्रतिसाद। तरुणाईंनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली। दिवाळीच्या दिवसात राजकारण करणं योग्य नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। आजरा ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर, येत्या काही दिवसात आजरा नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार, शिवसेनेचा इशारा। झोमॅटो असो किंवा स्विगी असो, आमचा सेल आहे ना, घरोघरी अन्न पुरवणारा कामगारांचा सेल आहे, हसन मुश्रीफ यांचा पलटवार। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। कुलस्वामिनी प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त लक्ष्मीचा भव्य इको देखावा व फुलांची रांगोळी, 51 महिलांकडून पूजन करून 501 दिवे लावण्यात आले। कुलस्वामिनी प्रतिष्ठानातर्फे दिवाळी निमित्त लक्ष्मीचा भव्य इको देखावा आणि फुलांची रांगोळी। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दीपावली निमित्त कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे आणि अलका कोरडे यांच्या संकल्पनेतून 20 फूट बाय 20 फूटचा लक्ष्मी देखावा करण्यात आलाय। या देखाव्यात लक्ष्मी देवी आशीर्वाद देताना सोने नाणी देत आहे, तसेच 4 हत्ती सोंडेतून लक्ष्मी देवीची पाणी देताना पूजा करताना दिसत आहे। भव्य लाइटिंग, झुंबर आणि भव्य फुलांची 20 बाय 10 फूट रांगोळी पण काढण्यात आलेली आहे। 51 महिलांकडून पूजन करून 501 दिवे लावण्यात आले। या सर्व महिलांना दिवाळी निमित्त लक्ष्मी प्रतिमा भेट देण्यात आली। हा देखावा लक्ष्मी पूजनाच्या पूर्वसंध्यास भागवत कराड आणि अतुल सावे, बापू घडामोडे, अनिल मक्रिये आणि इतर मान्यवरांनी भेट दिली। देखावा सर्वांना 3 दिवस कुलस्वामिनी मंगल कार्यालय येथे पाहण्यास उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं। हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि पारंपरिक आम्ही दरवर्षी दीपोत्सव दिवाळीचा साजरा करत असतो। हा उद्या लक्ष्मीपूजन असल्यामुळे आपण आजच साजरा करत असतो। उद्या लोकांना वेळ नसतो, आपल्या घरी असो, बिझनेसमध्ये असो, वेगवेगळ्या ठिकाणी लक्ष्मीपूजन असतो, तिथे जायचं असतं, वेगवेगळ्या नातेवाईकांकडे जायचं असतं, त्याच्यामुळे आपण आजच हा सण करत असतो। इथे भरपूर जण भेटी देत असतात, तिथे आपण थोडंफार फळा, दूध, चहा पाणी असं ठेवत असतो। अशा प्रकारे आपण हा कार्यक्रम करत असतो। आणि उद्याच्याला लक्ष्मीपूजन आहे, त्याच्यात एक कसं वातावरण आपण तयार करावं, त्याच्यासाठी प्रत्येकांना एक थोडा उत्साह, आनंद आणि स्फूर्ती देण्याचं काम आम्ही इथून करत असतो। ते आम्ही जवळजवळ 1001 दिवे लावलेले आहेत। वेगवेगळे आम्ही मैत्रिणी लेडीज आम्ही जमलेलो असतो, आम्ही दीप प्रज्वलित करून अशा आपण वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही डेकोरेट करत असतो। आणि ताटं वगैरे घेऊन सुद्धा आम्ही असे फोटो सेशन करत असतो। दिवाळीच्या अगोदर भेटून आम्ही एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी जमत असतो। मग आपला उत्सवच हा दिवाळीचा जर दिव्यांचा आहे तर दिव्यांपासून त्याची सुरुवात आम्ही तर करत असतो। सांगलीत पूर्व
पूर्वजांना दिवाळीचा नैवेद्य दाखवून पणत्यांनी उजळली वैकुंठ भूमी. एलूर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. पूर्वजांना दिवाळीचा नैवेद्य दाखवून पंतांनी उजळली वैकुंठ भूमी. सांगलीच्या एलूरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पूर्वजांना दिवाळीच्या फराळाचा नैवेद्य दाखवून पणत्यांनी वैकुंठ भूमी उजळली. एलूर ग्रामपंचायतीने हा स्तुत्य उपक्रम राबवलाय. वाळवा तालुक्यातील एलूर येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व गावातील घरोघरी दिवाळीचा नैवेद्य गोळा करून पूर्वजांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी यासाठी वैकुंठ भूमी ग्रामपंचायतच्या माध्यमातून साफ करून पणत्या लावून पूर्वजांना दिवाळीच्या फराळाचा नैवेद्य दाखवण्याचा उपक्रम केला जातो. बऱ्याच वर्षांपासून दिवाळीच्या आदल्या दिवशी छोटी दिवाळी म्हणून पूर्वजांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा स्तुत्य उपक्रम राबवला जातो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली. शरद पवारांची प्रकृती स्थिर. बारामतीतील गोविंद बागेत पवारांना भेटायला नागरिकांची रीघ. शरद पवारांची प्रकृती स्थिर. बारामतीतील गोविंद बागेत पवारांना भेटायला नागरिकांची रीघ. शनिवारी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमात उपस्थित असता अस्वस्थ वाटणाऱ्या शरद पवारांची तब्येत आता स्थिर आहे. डॉक्टरांनी पवारांची तब्येत तपासली असती ही माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर शरद पवारांनी नागरिकांना भेटायला सुरुवात केली. दिवाळी निमित्ताने पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातील नागरिकांनी त्यांच्या बारामतीतील घरासमोर एकच गर्दी केलेली पाहायला मिळाली. शरद पवार दिवाळी निमित्त बारामतीत आले आहेत. मागील 2 दिवसांपासून पवार बारामतीत आहेत. शनिवारी विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीदरम्यान त्यांना अस्वस्थ असल्याचं जाणवत होतं. त्यानंतर त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं असता सुळे यांनी तात्काळ येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रमेश भोईटे, डॉक्टर सनी शिंदे यांच्या मार्फत तपासणी केली. सततचे कार्यक्रम आणि प्रवासामुळे त्यांना थकवा असल्यानं डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिलाय. दरम्यान आज सकाळी डॉक्टरांकडून पवार यांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर तब्येत स्थिर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शरद पवार पुन्हा नागरिकांना भेटत आहेत. बारामतीमध्ये दिवाळीच्या निमित्ताने विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात शरद पवारांना अस्वस्थ वाटायला लागलं होतं. त्यानंतर स्टेजवरच त्यांची तपासणी करण्यात आली होती. सततच्या दगदगीमुळे पवारांना अस्वस्थ वाटत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय आणि त्यांना आराम करण्याचाही सल्ला दिला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पुणे. अंतरवलीत जाणार, घरी जाणार नाही. दिवाळी ही साजरी करणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार. अंतरवालीत जाणार, घरी जाणार नाही. दिवाळी ही साजरी करणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार. मला आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळतोय. मी आज जालन्यातील अंतरवाली सराटीत जाणार आहे. गावात जाईल पण घराचा उंबरठा ओलांडणार नाही. जोपर्यंत मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मी घराच्या उंबऱ्यावर पाय ठेवणार नाही असं सांगतानाच यंदा मी दिवाळी ही साजरी करणार नाही. माझ्या बांधवांनी आत्महत्या केलेल्या असताना आणि मी त्यांच्या घरात अंधार पसरलेला असताना मी कशी दिवाळी साजरी करू असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. ते मीडियाशी संवाद साधत होते. मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि समाजाची एकजूट करण्यासाठी 15 ते 23 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण आणि परत मराठवाडा अशा माझ्या गाठी भेटी असणार आहेत. माझी तब्येत ठणठणीत आहे. आता मी अंतरवालीला निघालोय पण घराकडे जाणार नाही. दिवाळी साजरी करणार नाही. मराठा बांधवांनी आत्महत्या केल्या, दुःखाचं सावट आहे. त्यामुळे आनंद कसा साजरा करणार? त्यामुळे वैयक्तिक दिवाळी साजरी करणार नाही. डिस्चार्ज आज होणार पण रात्रीच आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबातील लोकांना भेटून आलो असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. ॲडमिट होतो त्यामुळे आता एकदम व्यवस्थित वाटतंय म्हणून आज डिस्चार्ज मिळतोय. आणि आज बलिदान गेलेल्या जेवढे शक्य आहेत तेवढ्या बांधवांना रात्री भेटलो. आत्ताही काहींना भेटून जाता जाता पुन्हा काही आत्महत्या केलेल्या बांधवांना भेटून अंतरवाली या ठिकाणी जातोय. 2 दिवस आज उद्या 2 दिवस आराम करून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि मराठा आरक्षणाच्या विषयी एकजूट मोठी तयार करण्यासाठी पुन्हा 15 तारखेपासून ते 23 तारखेपर्यंत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि पुन्हा मराठवाडा असा मुंबई
असा मोठा दौरगाठी भेटी करून सुरू करणार आहेत. त्यामुळं आता तब्येत ठणठणीत आहे आणि आता अंतरवालीकडं निघालोय. घराकडं मात्र जाणार नाही, हे मात्र अंतिम सत्य. दिवाळी साजरी करणार नाही. दिवाळी न साजरी करण्याचं कारण काय, आरक्षण मिळेपर्यंत की अजून नाही, मराठा बांधवांनी खूप मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. दुःखाचं मोठं सावट असताना आपण कशी दिवाळी साजरी करायची, आपण कसा आनंद व्यक्त करायचा, म्हणून मी वैयक्तिक दिवाळी न करण्याचा, आनंद व्यक्त न करण्याचं ठरवलंय. आणि त्याचप्रमाणे मी रात्रभर डॉक्टरांना न सांगता बी, कारण डिस्चार्ज आज 10 वाजता होणार आहे, तरीही रात्री आत्महत्या केलेल्या बांधवांना भेटून आलो. त्यांचं म्हणजे शब्द नाही आहेत मला त्यांच्याबद्दलचे, कारण त्या घरात गेलं की इतका भयान वारं सुटल्यासारखं होतंय की भयान वेळ आली त्या कुटुंबावर. ते कुटुंब उघड्यावर पडले. म्हणून भाऊ, आज दिवाळीच्या निमित्तानं हात जोडून सांगतो, आत्महत्या नका करू. आरक्षण मिळणार आहे आपल्याला. आणि तुमच्या नजरेसमोर आहे, काहींना प्रमाणपत्र मिळायला लागलेत, जे 70 वर्षी प्रमाणपत्र मिळत नव्हते, ते प्रमाणपत्र आज काही का होईना आपल्या बांधवांना मिळायला लागले. त्यामुळं सगळ्यांनी आशा धरा की 24 डिसेंबरपर्यंत सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. एकानंही आत्महत्या करू नका. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, संभाजीनगर. काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कोणावर? काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात. मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कोणावर? काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचक विधान केलंय. अर्थात मुख्यमंत्र्यांचा रोख कोणावर होता हे वेगळं सांगायची गरज नाही. ठाणे येथे आज सकाळी दिवाळी पहाट कार्यक्रमात त्यांनी मोजक्याच शब्दात घडामोडींचा आढावा घेतलाय. दिवाळीत मुंब्रा येथील पाडलेल्या शाखेतून शिवसेनेतील दोन्ही गटांनी वादाचा मुहूर्त घातला. शनिवारी मुंब्रामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा घडला. उभा महाराष्ट्र त्यांचा साक्षीदार झालाय. संध्याकाळी यशस्वी मध्यस्थीने पुढील वाद चिघळला. मात्र आज मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य कालच्या घटनेशी सुसंगत असल्याचं दिसून आलंय. त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांचा रोख कालच्याच घटनेकडे तर नव्हता ना, असं अनेकांना वाटून गेलं. मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा गेल्या आठवड्यात अतिक्रमणाच्या आरोपाखाली जमीनदोस्त केली. शाखा पाडल्यानंतरच उद्धव ठाकरेंनी आपण मुंब्र्याला शाखेची पाहणी करणार असल्याचं म्हटलं होतं. शनिवारी ते संध्याकाळी या परिसरात पोहोचले, पण तोपर्यंत अनेक घडामोडी घडत होत्या. पोलिसांनी अगोदर त्यांना येण्यास मनाई केली, नंतर त्याविषयीची नोटीस रद्द केली. त्यानंतर संध्याकाळी या परिसरात वाद शिगेला पोहोचलाय. ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले. या शाखा परिसरात शिंदे गट ठाण मांडून बसला, तर शाखेच्या हाकेच्या अंतरावर ठाकरे यांना अडवण्यात आलाय. काल दिवाळी सुरू झाली, उसका बार आला तो वाजलाच नाही, हे मी काल सांगितलेलं आहे. आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना युटर्न घ्यावा लागला. खरं म्हणजे दिवाळीच्या सणामध्ये अशा प्रकारचं विघ्न घालायला कुठल्याही राजकीय नेत्याने येणं चुकीचं आहे. आणि म्हणून काल अतिशय आमच्या कार्यकर्त्यांनी देखील शिस्तीचं दर्शन घडवलं आणि आपले सण उत्सव जे आहेत, ही परंपरा आहे, ती कायम जपण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे नरेश मस्केसारखे कार्यकर्ते होते, समोरून मोठमोठे नेते सगळे आले होते, परंतु शेवटी जनतेसमोर कुणाचंही चालत नाही, त्यांचा सर्वस्वी आहे. आणि म्हणून त्यांनी बरंच काय बोलून गेले. मी आज काय बोलत नाही, चांगला दिवस आहे. परंतु त्यांनी असंही म्हटलं की या सर्व लोकांचा माज येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता उतरवे. तर मी एवढंच सांगू इच्छितो, झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आरोप करणाऱ्यांना, माज उतरवणाऱ्यांना जनतेने 7व्या नंबरवर पाठवलं. उद्या त्यांचा 10वा नंबरही लागू शकतो. त्यामुळे मला जास्त काय बोलायचं नाही. त्यांच्या आरोपांना मी कामातून. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ठाणे.
रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावी मध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8524906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साई नंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,
चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. लक्षदीप हे उजळले घरी, सांगली मिरज कुपवाड महापालिका दिवाळी बाजार 2023 कडून आपल्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मिरज फटाके असोसिएशन तर्फे फटाके खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे सहर्ष स्वागत. सर्व फॅन्सी फटाके ग्रीन क्रॅकर्स मिळवण्याचं एकमेव ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, मिरज हायस्कूल, मिरज. फटाके खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. मिरज फटाके असोसिएशन तर्फे आवाहन. फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी. लक्षदीप हे उजळले घरी, सोनेरी किरणात पहाट नाहली, लक्ष लक्ष दिव्यांनी सृष्टी उजळली. आनंदाची उजळणी करीत दिवाळी आली. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, मंत्री कामगार तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा, भारतीय जनता पार्टी, मिरज विधानसभा क्षेत्र. पंढरपूर मधील विठुरायाच्या गाभाऱ्यात सुंदर आणि आकर्षक फुलांची आरास करण्यात आली. बघा विठ्ठल रुक्मिणीचं रूपड. पंढरपुरातील विठुरायाच्या गाभाऱ्यात सुंदर आणि आकर्षक फुलांची आरास. बघा विठ्ठल रुक्मिणीचं रूपड. राज्यभरात देशभरात दीपावलीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. आज दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केला जाणार आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात लाल आणि पिवळ्या रंगाच्या झेंडूंच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. ही सजावट बीड येथील विठ्ठल भक्त करण पिंगळे यांच्याकडून करण्यात आली. या सजावटीसाठी जवळपास 2 टन लाल पिवळ्या फुलांचा वापर करण्यात आलेला आहे. आज लाल पिवळ्या झेंडू फुलांच्या सजावटीनं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं रूप खुललेले आहे. पुष्प सजावटीत विठ्ठल गाभारा, रुक्मिणी गाभारा, सोळंक खांबी, बाजीराव पडसाळी प्रवेशद्वार या ठिकाणी फुलांची सजावट केल्यानं मंदिर अधिकच आकर्षक दिसतंय. या सजावटीसाठी फक्त लाल आणि पिवळ्या रंगाचे झेंडूंचे फुले वापरल्यानं संपूर्ण मंदिर लाल पिवळ्या रंगानं न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर. EWS आरक्षण तुम्ही घ्या, 10% आरक्षण आम्हाला द्या, मनोज जरांगे पाटील यांचं OBC नेत्यांना आव्हान. EWS आरक्षण तुम्ही घ्या, 10% आरक्षण आम्हाला द्या, मनोज जरांगे पाटील यांचे OBC नेत्यांना आव्हान. मराठा समाजाने OBCतून आरक्षण घेण्याचा हट्ट करू नये. त्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षणही घेऊ नये. त्यातून त्यांना काहीच फायदा होणार नाही. OBCंनी EWS मधून आरक्षण घ्यावं, त्यातून त्यांचा फायदाच होणार आहे, असा सल्ला OBC नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर OBC नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुम्हीच EWS आरक्षण घ्या आणि 10% आरक्षण आम्हाला द्या. EWSचा एवढा फायदा होत असेल तर तुम्ही एवढी वाटणी कराच, असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मनोज जरांगे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी EWS आरक्षणाच्या मुद्द्यावरून OBC नेत्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. तुम्हाला 3% आरक्षण मिळणार आहे का, असा सवाल करण्यात आला. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय. कायदा म्हणतो लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं जातं, त्यामुळे आम्हाला 50% आरक्षण हवं. तेवढं आरक्षण आम्हाला मिळणार 3.5 नाही, 3.5 नाही, लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणार आणि आम्ही ते घेणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. नाही, साखळी उपोषण म्हणजे हेच तर शांततेचं आश्रय. देशात जगात हेच चालवलं जातं. याला आक्षेप असण्याचं काय कारण नाही. त्याला आक्षेप आहे तर जर साखळी उपोषणाला सरकारचा आक्षेप असेल किंवा आम्ही गाठी बेटी घेतो याला आक्षेप असेल तर मग याच्यापेक्षा मोठं दुःख आणि तुम्ही कोणचा कायदा आणि कोणची लोकशाही चालवतात मग यापेक्षा दुसरी शोकांतिक असूच शकत नाही. त्यामुळे सरकारचं मला नाही वाटत आमच्या गाठी बेटीवर काय म्हणणं आहे किंवा साखळी उपोषणावर काय म्हणणं आहे, कारण ते कायदेशीर आहे. तुमचा डिस्चार्ज होतोय, शिष्टमंडळ आलेलं नाही, तुम्हाला ड्राफ्ट दिलेला नाही, त्या संदर्भातलं पत्रही दिलेलं नाही, त्याबद्दल काय म्हणणार तुमचं सरकार?
मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आंतरवालीत जाण्याच्या आत देऊ किंवा जरी तुम्ही तिथं गेले तरी आम्ही तिथं मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ येऊन देऊ. बघूयात आता 14 पर्यंतच मी तिथं आहे, उद्या आणि परवा बघू, नाही तर 15 जाताना परत चांगल्या प्रकारे आपण चर्चा करूच याच्यावर जाताना. हो, तुम्ही 15 तारखेला दौरा सुरू करताय आणि तुमच्याच मैदानावर म्हणजे जिथून तुम्ही या आंदोलनाची सुरुवात केली ती त्याच अंबडमध्ये 17 तारखेला भुजबळ, त्याचबरोबर मुंडे, त्याचबरोबर जानकर हे सगळे येऊन मोठा मोर्चा काढणार आहेत, आंदोलन करणार आहेत. मग चांगलं झालं ना. आणि आमच्या ग्राउंडजवळ काय समजते किती 30-40 किलोमीटर लांब आहे, इतक्या लांब आम्हाला काय दिसतंय? ते किती लांब आहे, इतक्या लांबाला जवळ मध्ये असते ग्राउंड. हा मोर्चा आणि त्याच्यामध्ये नाही तर जरांगे विरुद्ध ओबीसी असा नाही ओबीसी नेते हा असं म्हणा. ओबीसी बांधव नाही, त्या बिचाऱ्यांनी काय केले ते लई इमानदार आहेत. मी तोंडापुरतं थोडं बोलतोय, त्यांनाही माहिती. गोरगरीब हे खूप इमानदार आहेत, त्यांना आता तरी पटलंय त्यांचं हक्काचं जर त्यांना नोंदी मिळाल्या तर आता दिलं पाहिजे, नेत्यांनी विरोध करू नये. हे सामान्य ओबीसी बांधवांना, धनगर बांधवांना सगळ्यांना वाटतंय. मुस्लिम बांधव, दलित बांधवांना वाटतंय त्यांचं जर त्यांना नोंदी मिळाल्या तर दिलं पाहिजे. आता मात्र ओबीसी नेत्याने हट्टीपणा करून वातावरण बिघडलं नाही पाहिजे असं सामान्य सगळ्या ओबीसी बांधवांना आता वाटतं. यांचा राजकीय हट्ट या पायी यांनी सामान्य ओबीसींना वेठीस धरू नये असं सामान्य ओबीसींना वाटतं. त्यांना नोंदी मराठ्यांना मिळाल्या तर गोरगरिबाला दिलं पाहिजे प्रत्येकानं वाटतं. आणि हे मी सांगतो हे सत्य. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये आज पहाटे काकड आरती करत घेतलं दर्शन. भाविकांना प्रसाद आणि मिठाईचं केलं वाटप. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरामध्ये पहाटे काकड आरती करत दर्शन घेतलेलं आहे. यानंतर आलेल्या भाविकांना प्रसाद आणि मिठाई वाटून दिवाळीच्या शुभेच्छा देत आनंदात दिवाळी साजरी केली. सध्या सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरात कार्तिक स्नान उत्सव चालू आहे. यावेळी मंदिरात आरती करून विठ्ठल रखमाईचं दर्शन घेऊन भक्तांना प्रसाद वाटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे दरवर्षी सावंतवाडीमध्ये दाखल होतात आणि या मंदिरात काकड आरती करून सर्वसामान्य लोकांना मिठाई वाटून दिवाळी साजरी करतात. दीपक केसरकर हे यावेळी सर्वसामान्यांच्या घरी दिवाळी साजरी करतात. त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकीय भूमिका एका जागेवर. सुप्रिया सुळे यांचं अजित पवारांवर वक्तव्य. नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकीय भूमिका एका जागेवर. सुप्रिया सुळे यांचं अजित पवारांना वक्तव्य. नाती एका जागेवर आहे आणि आमची राजकीय भूमिका एका जागेवर आहे. कालही प्रताप पवारांच्या घरी असताना सांगितलं, आमची लढाई वैचारिक आहे, वैयक्तिक नाही. भारतीय जनता पक्षांच्या अनेक नेत्यांचं आणि राष्ट्रवादीचं कौटुंबिक संबंध आहेत. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, मुंडे कुटुंब असे अनेक जणांशी संबंध आहेत. काल शरद पवार यांना थोडं बरं नव्हतं. तुम्ही मायबाप जनता त्यांचे डॉक्टर आहात. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा. सगळ्या सुख समृद्धी लाभो. महाराष्ट्रातील बेरोजगारीचं, महागाईचं संकट लवकरच दूर हो यासाठी मी पांडुरंगाला प्रार्थना करते. अजित पवार यांना डॉक्टरांनी सांगितलंय बाहेरचा दौरा ते करू शकत नाही, ते घरी भेटू शकतात. आज उद्या परवा ते घरी सगळ्यांना भेटतील असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केलंय. कोणीही त्या कंपनीचं नाव पाहिलं नाही. शरद पवार ज्यावेळेस 10वीला होते त्यावेळेस इंग्रजीमधून प्रमाणपत्र दिलं जात नव्हतं. हे सगळं हास्यास्पद चालू आहे. हा सगळा बालिशपणा सुरू आहे. खोटी प्रमाणपत्र हे मार्केटमध्ये खूप मोठे झालेले असल्याचं सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलंय. एकतर मी अनेक वेळा आपल्याला पहिल्या दिवसापासून सांगते की जेव्हा आपलं वय वाढतं ना तेव्हा वैचारिक प्रबलताही वाढली पाहिजे हो, म्हणून तर वय वाढतं ना. आणि अर्थातच नाती एका जागेवर आहेत आणि आमची राजकीय भूमिका एका जागेवर आहे. मी कालही प्रताप पवारांच्या घरून बोलताना सांगितलं की आमची लढाई वैचारिक आहे, आमची लढाई वैयक्तिक नाही. भारतीय जनता पक्षाच्याही अनेक अशी कुटुंब आहेत ज्यांचे पवार कुटुंबाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या अनेक मोठ्या नेत्यांचे कौटुंबिक संबंध 4-5 दशकांचे आहेत. सगळ्यात मोठी उदाहरणं म्हणजे अटलजींचं
जे कुटुंब आहे, प्रमोद महाजनजींचं कुटुंब आहे, मुंडे कुटुंब आहे, सुषमा स्वराजांचं कुटुंब आहे, राजनाथ सिंगजींचं कुटुंब आहे, अरुण जेटलीजींचं कुटुंब आहे, या सगळ्या त्यांच्याकडे लग्न कार्य कुठलंही काही साजरं केलं तर आम्हाला नेहमी बोलवलं जातं. आणि आमच्याकडेही काही असेल तर आमच्याकडून म्हणजे अनेक वर्ष, आता साहेब जवळपास 30 वर्ष दिल्लीत आहेत, मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे 18 वर्ष दिल्लीत आहेत. त्यामुळे राजकीय आमचे मतभेद जरूर आहेत, पण ह्या देशामध्ये कुठल्याच कुटुंबाची आमचे मनभेद कधीच नाही, कारण काही वैचारिक लढाई आहे, ही वैयक्तिक लढाई नाही आहे. तुम्ही म्हणता ही वैचारिक लढाई आहे, पण अस्वस्थ झाली होती. हो, काल त्यांना थोडंसं बरं नव्हतं, आता भेटलाय तुम्ही सगळे त्यांना. तुम्ही असं म्हणताय की वैचारिक म्हणता येईल की कारण डॉक्टरांनी तुमच्या सगळ्यांचा प्रेम आणि आशीर्वाद आणि या भारतातली आणि महाराष्ट्रातली आणि बारामतीचे सगळे तुम्ही मायबाप जनता ही त्यांचा टॉनिक आहे. त्याच्यामुळे तुम्हीच डॉक्टर आहात आणि तुम्हीच औषध आहात त्यांचं आणि तुम्हीच टॉनिक आहात. तुम्ही म्हणताय आमचे राजकीय मतभेद आहेत, वैयक्तिक नाही आहेत, पण दुसरीकडे रवी राणा असं म्हणतायत की अजितदादा शरद पवारांना भाजपच्या दिशेने वळवतील. याकडे कसं बघता? मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी काय बोलू शकत नाही त्याच्यावर. दादांशी काय काल चर्चा झाली, दादांनी काय गिफ्ट घेतले दिवाळीसाठी? आता ते मला कसं कळणार, ते तुम्हाला दादालाच विचारायला लागेल ना, अजून तर गिफ्ट नाही आलेलं. 14 तारखेला गोविंदबागेच्या या व्यासपीठावर संपूर्ण पवार कुटुंबीय आम्हाला पाहायला मिळणार का? मला असं वाटतं दादांनी परवाच एक स्टेटमेंट केलेलं आहे की दादाला, कालही तुम्ही बघितलं असेल, मास्क लावून बसले होते कार्यक्रमाला, त्याच्यामुळे दादांना भेटायला लोकांना अलाउड आहे नाही आहे हे डॉक्टरच ठरवेल. कोणी एक वर्ग बदनाम करण्याचा प्रयत्न नाही, 10वीची कुठली काढली इंग्लिशमध्ये? पवार साहेब आरक्षणाचा मुद्दा सध्या. तुम्ही ती कंपनीचं नाव बघितलंय का? साहेब जेव्हा 10वीत होते तेव्हा ते इंग्लिशमध्ये असू शकेल का? हास्यास्पद आहे अगदीच. म्हणजे मला विचाराल तर बालिशपणा चालला आहे हा पवार साहेबांवर जे आरोप करतात. आणि खोटी सर्टिफिकेट्स, आजकाल खोटी सर्टिफिकेट्स हा मार्केटमध्ये मोठी गोष्ट झालेली आहे. ताई, आता तुम्ही आजचा पुरंदरचा दौरा साहेबांच्या प्रकृतीमुळे रद्द केला, डॉक्टरांनी काय सांगितले, किती दिवस? डॉक्टरांनी सांगितलंय की घरी ते लोकांना भेटू शकतात, पण बाहेरचा प्रवास त्यांनी 1-2 दिवस टाळावा. म्हणून आज आणि उद्या ते घरी सगळ्यांना भेटतील, आज उद्या परवा, फक्त ते बाहेर प्रवास करणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती. मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी लावली होती उपस्थिती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिवाळी पहाटेचं आयोजन. दिवाळीच्या निमित्ताने भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिवाळी पहाटेचं आयोजन केलेलं होतं, ज्यामध्ये मराठी चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी, महाराष्ट्राची हास्य फेम प्रसाद खांडेकर, खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते. तर आमदार प्रवीण दरेकर यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत म्हणाले की सलग 13 वर्ष वीर सावरकर नगर आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने अशा प्रकारची दिवाळी पहाट आम्ही साजरी करत आहोत. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक आत्मविश्वास या निमित्ताने मिळतो. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. एका कौटुंबिक वातावरणात ही दिवाळी साजरी होत असते. दीपावलीच्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. उत्तम निरोगी आयुष्य या परिसरातील, मुंबईतील, महाराष्ट्रातील सर्वांना लाभो अशा प्रकारची मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. सलग 13 वर्ष वीर सावरकर नगर आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं अशा प्रकारची दिवाळी पहाट आम्ही या ठिकाणी साजरी करतो. आणि एक अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा एक आत्मविश्वास या ठिकाणी या निमित्तानं मिळतो. खूप लोक सहभागी होतात. अनेक स्थानिक कलाकार ज्यांनी आपापल्या क्षेत्रात नावलौकिक केला आहे ते या ठिकाणी येतात. अनेक कौटुंबिक वातावरणात आमची दिवाळी साजरी होत असते. आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण आहे, कारण सुरेश वाडकरांचं या क्षेत्रात जे योगदान आहे ते अविस्मरणीय आहे, प्रचंड आहे. आणि त्यातच लता दिदींच्या नावानं ज्या कान कोकिळा किंवा जता सरस्वती मुखोद्गत होती, अशा लता दिदींच्या नावाने मिळणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि सुरेश वाडकरांच्या निमित्तानं आज एक मराठी आमचा गायक संगीतकार यांचा एवढा पुरस्कार होणं म्हणजे आमच्यासाठी मोठा आणि शासनाचा पुरस्कार आहे तो. त्यासाठी
खास अभिनंदन, शासनाला धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत. झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8524906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5755. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728.
आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. लक्षदीप हे उजळले घरी, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका दिवाळी बाजार 2023 कडून आपल्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मिरज फटाके असोसिएशन तर्फे फटाके खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे सहर्ष स्वागत. सर्व फॅन्सी फटाके, ग्रीन क्रॅकर्स मिळवण्याचं एकमेव ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, मिरज हायस्कूल, मिरज. फटाके खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. मिरज फटाके असोसिएशन तर्फे आवाहन. फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी. लक्षदीप हे उजळले घरी, सोनेरी किरणात पहाट न्हाली. लक्ष लक्ष दिव्यांनी सृष्टी उजळली. आनंदाची उजळणी करीत दिवाळी आली. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, मंत्री कामगार तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा, भारतीय जनता पार्टी, मिरज विधानसभा क्षेत्र. SBN मराठीकडून सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. पंतप्रधानांची सैन्य दलासोबत दिवाळी, जवानांसोबत आनंद साजरा करण्यासाठी थेट हिमाचल गाठलं. समाजाच्या अपेक्षांवर नांगर, यंदा दिवाळी साजरी करणार नाही. रुग्णालयाच्या डिस्चार्ज नंतर मनोज जरांगेंचा निर्धार. सांगलीत पूर्वजांनी दिवाळीचा नैवेद्य दाखवून पणत्यांनी उजळली वैकुंठ भूमी. एलूर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. शरद पवारांची प्रकृती स्थिर. बारामतीतील गोविंद बागेत पवारांना भेटायला नागरिकांची रीघ. पुढील 2 दिवस घरीच नागरिकांना भेटणार. ऐन दिवाळीत रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका. पडेगावच्या सीमेवरून परत पाठवला. EWS आरक्षण तुम्ही घ्या, 10% आरक्षण आम्हाला द्या. मनोज जरांगे पाटील यांचं OBC नेत्यांना आव्हान. देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा. तर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत दिवाळी पहाटला तरुणाईंचा उत्स्फूर्त प्रतिसाद. तरुणाईंनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली. दिवाळीच्या दिवसात राजकारण करणं योग्य नाही. बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. आजरा ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर. येत्या काही दिवसात आजरा नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार, शिवसेनेचा इशारा. झोमॅटो असो किंवा स्विगी असो, आमचा सेल आहे ना. घरोघरी अन्न पुरवणारा कामगारांचा सेल आहे. हसन मुश्रीफ यांचा पलटवार. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत दिवाळी पहाटला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. तरुणाईंनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत दिवाळी पहाटला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद. डोंबिवलीतील येथील फडके रोड येथे दिवाळी पहाट
मोठा कार्यक्रम दरवर्षी उत्साहात साजरा होतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही फडके रोडला दिवाळी पहाट कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। यंदा देखील दिवाळी पहाटच्या निमित्ताने डोंबिवलीतील तरुणांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली असून पहाटेपासूनच डोंबिवलीतील श्री गणरायाचं दर्शन घेत मित्रमंडळी आणि नातेवाईकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमासह ढोल ताशांची जुगलबंदी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून ही ढोल ताशांची जुगलबंदी पाहण्यासाठी ठाणे, बदलापूर, उल्हासनगर, शहापूर असे अनेक शहरातून मोठ्या प्रमाणात तरुणांसह लहानांपासून वयोवृद्धांनी गर्दी केली होती। एकंदरीत दरवर्षी सुरू असलेली ही परंपरा तरुण पिढी पुढे नेत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। खूप छान, म्हणजे मी तर फर्स्ट टाइम आली नाही, सॉरी सेकंड टाइम आली। एकदा आम्ही पथकावर आलो होतो आणि आता सेकंड टाइम खूप छान वाटते। आम्ही सगळे ग्रुप्स आलोय फ्रेंड्स। आपला आनंद तुम्ही व्यक्त केला, इकडे ढोल ताशा वाजतात, ते रांगोळ्या काढण्यात पाहण्यासाठी कसं वाटतं? खूप छान, म्हणजे आपली ती परंपरा आहे ती जपली जाते। अजून समजते सगळे पारंपरिकपणे आले, परत रांगोळी आणि पथक, ढोल ताशा पथक, त्याच्यावर पारंपरिक वेशभूषा पण करून मोठ्या प्रमाणात तरुण येते या ठिकाणी। काय बोलतो, म्हणजे कसा एन्जॉय तुम्हाला वाटतो एकत्र आल्यावर? एन्जॉय म्हणजे खूप छान वाटतं, कारण की कधी आता भेटणं होत आहे, त्याच्यामुळे ह्या निमित्ताने तरी सगळेजण एकत्र येतात, पारंपरिक गोष्टी येतात, त्यामुळे खूप छान वाटतं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कल्याण। फटाके फोडा, दिवे लावा, पण प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या। देवेंद्र फडणवीसांनी दिला राज्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या राज्यातील सर्व जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा। आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। ही दीपावली सर्वांना सुखाची जाओ, येणारं नवीन वर्ष आपल्या देशासाठी खूप चांगलं जाओ, सर्व मनोकामना पूर्ण होत हीच प्रार्थना। महाराष्ट्रात पाऊस कमी झाल्यानं दुष्काळाची परिस्थिती आहे, मात्र आम्ही येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अधिकची मदत देणार आहोत। मंत्री धनंजय मुंडे यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही, मात्र शेतकऱ्यांना याआधीही सरकारने मदत केली आणि आताही सर्वाधिक मदत हे सरकार करेल। कालचा दिवस संपला, कालचे विषयही संपले, आज नवीन दिवस आहे असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा। आज दिवाळीचा दिवस आहे। महाराष्ट्रातील तमाम जनतेला, भारतातल्या तमाम जनतेला मी दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ही दीपावली आपल्या सर्वांकरता सुख समाधानाची, आरोग्य ऐश्वर्याची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। येणारं नवीन वर्ष हे आपल्या देशाकरता आणि आपल्या महाराष्ट्राकरता अतिशय उत्तम, दीनदलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारं अशा प्रकारचं ठरावं, अशा प्रकारची मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो। आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की आपली जी दिवाळी आहे ती वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन सामान्य माणसासोबत, गरिबांसोबत आपण साजरी केली पाहिजे। मला अतिशय आनंद आहे की आज राहुलजी नार्वेकर यांच्या नेतृत्वात आम्ही कुलाब्यातल्या सगळ्यात जुन्या कोळीवाड्यामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत। मंगलप्रभात लोढाजी पण आहेत आणि या ठिकाणी आम्ही आमची दिवाळी साजरी केली आहे आणि अतिशय उत्साह लोकांमध्ये पाहायला मिळतोय आणि मला विश्वास आहे की त्यांचेच आशीर्वाद आहे म्हणून आम्ही जे काही काम करू शकतो आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद देखील आम्ही प्राप्त केले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई। लोकशाहीत जनसामान्याला संविधानिक निर्णय होणं अपेक्षित असतं। लोकशाहीत अनेकांचे निर्णय बहुमतावर, राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य। लोकशाहीत अनेकांचे निर्णय बहुमतावर, राहुल नार्वेकर। राज्यातील सर्व जनतेला दिवाळी निमित्ताने शुभेच्छा। हा दीपोत्सव सर्वांच्या आयुष्यात प्रकाश आणेल। भाजपचं ध्येय आहे सर्वांच्या सोबत सर्वांचा विकास करायचा।
याच निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कुलाबा येथे दिवाळी साजरी करण्यात आली। राजकीय फटाका नेहमीच फुटत असतात, फटाके फुटायला अजून वेळ आहे, काळजी करू नका असं मत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलंय। तसेच लोकशाहीत जनसामान्याला संविधानिक निर्णय होणं अपेक्षित असतं, तसाच निर्णय घेणं गरजेचं असतं आणि सरकार तसा निर्णय घेईल। लोकशाहीत अनेकांचे निर्णय बहुमतावर राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय घेणं गरजेचं आहे। संविधानात ज्या तरतुदी आहेत त्याचं पालन करून कायद्यानुसार निर्णय घेऊ असंही राहुल नार्वेकर यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। राजकीय दृष्ट्या कशा पद्धतीने समृद्धीचं जाणार आहे, कारण की बरेच कलह तुमच्या समोर सध्या आहे। मला वाटतं राजकीय दृष्ट्या जनतेला न्याय मिळेल असा निर्णय होणं अपेक्षित आहे आणि त्यातूनच सगळ्यांना न्याय मिळेल आणि आनंद व्यक्त करता येईल। कारण शेवटी डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये बहुतांश लोकांचा निर्णय हा मेजॉरिटी मॅटर्स आणि त्यामुळे अशा परिस्थितीत जे कायद्यात प्रोव्हिजन्स असतील, जे संविधानात तरतुदी असतील, त्या सगळ्यांचं पालन करून जनतेला अपेक्षित आहे, कायद्यानुसार जो अपेक्षित आहे तसा निर्णय आपण देऊ। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिसळवर मारला ताव, स्वतःचं भरलं बिल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिसळवर मारला ताव, स्वतः भरलं बिल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या कॉमन मॅन इमेजसाठीच आणले जातात। आजही त्यांचीच प्रचिती ठाणेकरांना आली। दिवाळी निमित्त ठाण्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळपासूनच मुख्यमंत्री यांनी या कार्यक्रमांना भेटी देत ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान ठाण्यातील प्रसिद्ध आशा मामलेदार मिसळचा आस्वादही त्यांनी यावेळी घेतलाय। त्यांच्या सोबत आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते। मिसळचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांचं बिल मुख्यमंत्री यांनी स्वतः दिलंय आणि आपण कसे कॉमन मॅनच आहोत हे दाखवून दिलं। मुख्यमंत्र्यांच्या या वागणुकीमुळे उपस्थित शिवसेना कार्यकर्त्यांनी ठाणेकर नागरिक भारावून गेले आणि त्यांनी मुख्यमंत्री यांचा जय जयकार केलाय। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी। मी कोणाच्याही विरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, पण उसाला पहिली उचल 3500 रुपये द्या, राजू शेट्टींची मागणी। मी कोणाच्याही विरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार नाही, पण उसाला पहिली उचल 3500 रुपये द्या, राजू शेट्टींची मागणी। यंदाच्या गळीत हंगामाची उसाला पहिली उचल 3500 रुपये द्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 400 रुपये द्या। मी कोणाच्याही विरोधात लोकसभेची निवडणूक लढवणार नाही। तुम्ही खासदार व्हा, तुमच्या पोराला खासदार करा, मला काहीही त्रास नाही। मी चळवळीसाठी जगणारा माणूस आहे, तुमची दुकानदारी वेगळी आहे, मी राजकारणात राहणार नाही। मी लोकसभेच्या रणांगणातून बाहेर पडत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी विरोधकांवर केलेला आहे। जर गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाचे 400 रुपयाचं बिल निघालं तरच यावर्षी आता नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये शेतकरी लागणी करतील, अन्यथा शेतकरी ऊस लावायच्या मनस्थितीमध्ये नाहीत। अण्णांनी पाठिंबा दिलेल्या केंद्र सरकारनं आधीच रासायनिक खताच्या किमती इतक्या भरमसाठ वाढवून ठेवलेल्या आहेत, ऊस शेती परवडण्याच्या पलीकडे गेलेल्या आहेत। खरं तर प्रकाश अण्णांची सलगी ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहे, त्याचबरोबर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह साहेब यांच्याबरोबर सुद्धा आहे। एवढे सगळे उच्च पदस्थ त्यांचे संबंध आहेत। त्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे की ही चळवळ मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करतोय। मी अण्णा तुम्हाला विनंती करतो की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना प्रति टन 3500 रुपये पहिली उचल संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मिळवून द्या आणि गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये मिळवून द्या। मी लोकसभेची निवडणूक अजिबात लढवणार नाही जर तुम्ही या गोष्टी केल्या। अजून पुन्हा तुम्हाला अण्णा सांगतो, तुम्हाला जर माझ्या चळवळीमध्ये राजकारणाचा वास येत असेल तर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3500 रुपयाची पहिली उचल मिळवून द्या आणि यावर्षी गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला तुम्ही 400 रुपये दुसऱ्या हप्त्याच्या रूपामध्ये मिळवून द्या। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मी तुमच्या विरोधातच नाही, कुणाच्याच विरोधात लोकसभा लढवणार नाही। तुम्ही खुशाल खासदार व्हा किंवा तुमच्या पोराला करा,
पण माझी अट आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तुम्ही पहिली उचल 135 रुपये द्यावी आणि गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरी उचल ही 400 रुपये द्यावी. तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ व्हावं. मी चळवळीसाठी जगणारा माणूस आहे, चळवळीसाठी राजकारण करणारा माणूस आहे. अण्णा, तुमचं मात्र तसं नाही. तुमची दुकानदारी वेगळी आहे. हळूहळू तुमची दुकानदारी कशी आहे ते टप्प्याटप्प्याने मी सांगतच जाईल. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत. झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8524906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील,
आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड, नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. लक्षदीप हे उजळले घरी, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका दिवाळी बाजार 2023 कडून आपल्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मिरज फटाके असोसिएशन तर्फे फटाके खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे सहर्ष स्वागत. सर्व फॅन्सी फटाके ग्रीन क्रॅकर्स मिळण्याचं एकमेव ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, मिरज हायस्कूल, मिरज. फटाके खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. मिरज फटाके असोसिएशन तर्फे आवाहन. फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी. लक्षदीप हे उजळले घरी, सोनेरी किरणात पहाट नाहली, लक्ष लक्ष दिव्यांनी सृष्टी उजळली. आनंदाची उजळणी करीत दिवाळी आली. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, मंत्री कामगार तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा, भारतीय जनता पार्टी, मिरज विधानसभा क्षेत्र. पंतप्रधानांची सैन्य दलासोबत दिवाळी साजरी. जवानांसोबत आनंद साजरा करण्यासाठी थेट हिमाचल गाठलं. पंतप्रधानांची सैन्य दलासोबत दिवाळी, जवानांसोबत आनंद साजरा करण्यासाठी थेट हिमाचल गाठलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाही दिवाळी सैनिकांसोबत साजरी केली. पंतप्रधान मोदी यांनी हिमाचल प्रदेश येथे जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद घेतलाय. मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ते दरवर्षी दिवाळी सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करासोबत साजरी करतात. यंदा पंतप्रधान मोदी सैन्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे पोहोचले. 2014 पासून पंतप्रधान मोदी दरवर्षी देशाच्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यंदा दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे पोहोचले. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. एक्स मीडियावर पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की आपल्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेप्चा येथे पोहोचलो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. ऐन दिवाळीत रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका. पडेगावच्या सीमेवरून परत पाठवला. ऐन दिवाळीत रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका. पडेगावच्या सीमेवरून परत पाठवला. मराठा आरक्षण आंदोलनाचा पुन्हा एकदा फटका रासपा आमदार रत्नाकर गुट्टे यांना बसलाय. 4 दिवसांपूर्वी आंदोलकांनी आमदार गुट्टे यांचा एक उद्घाटन कार्यक्रम रोखल्यानंतर आज त्यांना गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे त्यांना गावात येऊ दिलं नाही. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत गावातील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना गावाच्या बाहेरच अडवण्यात आलं आणि तिथूनच परत पाठवण्यात आलं. परभणीच्या गंगाखेड येथील पडेगावमध्ये संत मोतीराम महाराज यांच्या पालखीचं आगमन झालं होतं. या निमित्तानं कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रत्नाकर गुट्टे हे पडेगावमध्ये देखील दाखल होत असताना पडेगावमधील मराठा बांधवांनी त्यांना गावाच्या बाहेरच अडवलंय.
त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावबंदी आहे, तुम्ही गावात येऊ नका असं म्हणत त्यांना तिथूनच परत पाठवलं. लोकप्रतिनिधी म्हणून दिवाळीच्या अनुषंगानं लोकांच्या भेटी घ्यावी लागतात. मराठा समाजानं काही कार्यक्रमातून नेत्यांना गावात येणं वगळावं, काही कार्यक्रमाला येऊ द्यावं अशी विनंती आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली. मात्र तरीही गावकऱ्यांनी त्यांची विनंती ऐकली नाही. त्यामुळे गुट्टे यांना त्या ठिकाणाहून परत जावं लागलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी. मुंब्र्यातील शाखा अनंत दिघे यांनी उभी केलेली आहे. शाखा भाड्यावर देणं म्हणजे आईचं दूध विकण्यासारखं आहे, ज्योती वाघमारे यांची टीका. शाखा भाड्यावर देणं म्हणजे आईचं दूध विकण्यासारखं आहे, ज्योती वाघमारे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार आम्हीच आहोत. मुंब्र्याच्या शाखेसाठी उभाटा कोर्टात जाणार आहे. तुम्ही कुठल्याही कोर्टात जा, कोर्ट हे न्यायदेवतेचं असो किंवा जनतेचं, निकाल आमच्याच बाजूने लागणार, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सच्चे शिवसैनिक आहेत. मुंब्र्यातील शाखा अनंत दिघे यांनी उभी केलेली आहे आणि आता ती शाखा 95 वर्षांचे शिवसैनिक उद्धव जगताप यांच्या नावावर आहे. तुम्ही शाखेच्या भाड्यावर जगणारे लोक आहात. शाखा भाड्यावर देणं म्हणजे आईचं दूध विकण्यासारखं आहे. आमच्याकडे शाखेच्या संदर्भातील सर्व कागदपत्रे आहेत. उद्धव ठाकरेंचा मुंब्रा दौरा म्हणजे ते आले आणि त्यांनी पाहिलं आणि ते गाडीत बसून पळून गेले. एवढीच तुमच्यात हिंमत होती तर तिथे सुरक्षा रक्षकांच्या गरड्याशिवाय एकटे का नाही आलात? तुमच्या बाजूने सगळे आमदार, खासदार आणि VIP लोक, आमच्या बाजूने सर्वसामान्य शिवसैनिक होते, रस्त्यावर होते. मात्र जेव्हा तुम्हाला कळालं की आपल्याला झेपत नाही तेव्हा तुम्हाला पाय लावून पळावं लागलं. ही शिवसेनेची ताकद असल्याचं शिवसेना प्रवक्ते ज्योती वाघमारे यांनी आरोप केला. हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार आम्हीच आहोत. मुंब्र्यातल्या शाखेसाठी उभाटा गट कोर्टात जाणार. अरे कुठल्याही कोर्टात जा. कोर्ट न्यायदेवतेचं असेल किंवा जनतेचं, तिथला निकाल हा आमच्याच बाजूला लागणार, कारण सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सच्चे शिवसैनिक आहेत. मुंब्र्यातली ती शाखा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी उभी केलेली आणि ती शाखा आजही 95 वर्षाचे शिवसैनिक उद्धवरावजी जगताप साहेब यांच्या नावाने आहे. उद्धवरावजी जगताप हे खंबीरपणानं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सोबत आहेत, कारण वंदनीय बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्व तेच पुढे नेत आहेत याचा त्यांना विश्वास आहे. अरे शाखा भाड्यानं दिली तुम्ही, शाखेच्या भाड्यावरती जगताय तुम्ही. शाखेच्या भाड्यावरती जगणारे लोक हे आईचं दूध विकून खाणारे लोक आहेत. आमच्याकडे ही सगळी कागदपत्र आहेत, त्यामुळं न्याय आमच्याच बाजूला लागेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ते आले, त्यांनी पाहिलं आणि ते गाडीत बसून पळून गेले. असंच उद्धवजी वाकरेंच्या दौऱ्याचं वर्णन करावं लागेल. विश्व प्रवक्ते सकाळचा 9:30चा भोंगा संजय राऊत म्हणतात की दिवाळीच्या दिवसात आम्हाला वातावरण दूषित करायचं नव्हतं म्हणून परत गेलो. अरे जर असं होतं तर तुम्ही तिथे आलाच नसतात ना. ह्या गोष्टी तुम्हाला दिवाळीच्या नंतर सुद्धा करता आल्या असत्या, परंतु हिंदूचे सण सुखा समाधानानं साजरे होऊ नयेत हे तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही तिथे आलात. तिथे आलात, सुरक्षा रक्षकांचा गराडा घेऊन आलात. जर एवढीच होती हिंमत तर एकटे का नाही आलात? तुमच्या बाजूने सगळे आमदार, खासदार, अनेक VIP लोक आणि आमच्या बाजूने तर सर्वसामान्य शिवसैनिक आणि महिला आघाडीच्या रणरागिणी रस्त्यावर बसलेल्या होत्या. पण तरी सुद्धा जेव्हा तुम्हाला कळालं की हे आपल्याला झेपत नाही तेव्हा तुम्हाला पाय लावून पळावं लागलं. ही ताकद आहे शिवसेनेची, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांची, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांची. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर. मिरज फटाके असोसिएशन तर्फे फटाक्यांचे स्टॉल सजले. ग्रीन क्रॅकर्स, फॅन्सी व्हरायटी फटाके, लहान मुलांना आकर्षण फटाके खरेदीसाठी गर्दी. मिरज फटाके असोसिएशन तर्फे फटाक्यांचे स्टॉल सजले. ग्रीन क्रॅकर्स, फॅन्सी व्हरायटी फटाके, लहान मुलांना आकर्षण फटाके खरेदीसाठी गर्दी. दीपावली सणाचा आनंद घेण्यासाठी फटाके खरेदीसाठी लहान थोरांची धावपळ उडालेली पाहायला मिळाली. मिरज फटाके असोसिएशन तर्फे मिरज हायस्कूल येथे फटाके स्टॉल लावण्यात आलेले आहेत. आज लक्ष्मी पूजन निमित्त फटाके खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रदूषण मुक्त ग्रीन क्रॅकर्स,
फॅन्सी व्हरायटी फटाके अशा विविध फटाक्यांची मागणीप्रमाणे सर्व स्टॉल धारकांनी उपलब्ध करून दिले। असोसिएशन तसेच महापालिकातर्फे सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली। फटाक्यांच्या दरात 15 ते 20% वाढ झाली असली तरी फटाके खरेदीवर यांचा परिणाम झालेला नाही। दीपावली सणाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय। हे फटाके स्टॉल 4 दिवस सुरू राहणार असून मिरज हायस्कूल येथे अवश्य भेट द्यावी असं आवाहन मिरज फटाके असोसिएशन तर्फे करण्यात आला। प्रमाणे यावर्षी मिरज हायस्कूल येथे फटाके असोसिएशन तर्फे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। यावर्षी फटाक्याला भरघोस प्रतिसाद मिळत आहे। 20% जरी रेट वाढले असेल तरी ग्राहकांची ही गर्दी वाढतच चाललेली आहे आणि यावर्षी भरपूर फॅन्सी फटाके आलेले आहेत। तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन फटाके खरेदी करावे। मध्ये लहान मुलांचे यात भरपूर सुरक्षा असे घेण्याचे फटाके आलेले आहेत। नवीन प्रकारचे फॅन्सी व्हरायटी खूप आलेले आहे। त्याचबरोबर यावर्षी ग्रीन क्रॅकर्स होऊन झाले आहेत। जे प्रदूषण होतंय ते कमी दरात यावेळेला प्रदूषण होणार आहे। ग्रीन क्रॅकर्स होऊन झाले, प्रदूषणाचं पण काही प्रॉब्लेम नाही यावर्षी। आपले 4 दिवस आता फटाक्याचे स्टॉल चालू राहिलेले आहेत। सर्वांनी यावर्षी लाभ घ्यावा आणि सगळे सुरक्षित फटाके विक्री करत आहे आम्ही। जास्तीत जास्त लोकांनी येऊन आम्हाला भेट द्यावी। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज। दिवाळीच्या दिवसात राजकारण करणं योग्य नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। दिवाळीच्या दिवसात राजकारण करणं योग्य नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। भारतीय जनता पार्टीने पालावरती दिवाळी ज्यांच्याकडे अंधार आहे त्यांना उजेडात आणावं या संस्कारावर भाजप महाराष्ट्रातील सगळे आमदार खासदार 1000च्या वर प्रतिनिधी पालावरती जाऊन दिवाळी साजरी करत आहेत। मी स्वतः ससेगाव येथील गोपाळ वस्तीवर आलो आहे। या ठिकाणी मी दिवाळी साजरी करत आहे। पालावरती राहणाऱ्या लोकांना घरं मिळाली पाहिजेत, शिक्षण मिळालं पाहिजे, गरीब कल्याणाच्या योजना मिळाल्या पाहिजेत, यासाठी योजना तयार केलेली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर सुद्धा या लोकांना देण्याचा प्रयत्न आहे। महाराष्ट्रातील 5 लाख लोकांच्या वर घरी पालावरती दिवाळी साजरी केली जात आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आज पालावरती दिवाळी साजरी करत आहेत। उद्धव ठाकरे यांना 4 दिवसानंतरही त्यांना तिथे जाता आलं असतं। दिवाळीच्या दिवसातच राजकारण करणं योग्य नाही, राजकारण रोजच केलं पाहिजे असं नाही। दिवाळीच्या 4 दिवस सोडून नंतर त्यांना जाता आलं असतं असा आरोप भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला। महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने पालावरती दिवाळी अंधारामध्ये ज्याच्याकडे दिवाळी आहे ती उजिळात आणावी। चलो जलाए दीप वहा जहाँ अभी भी अंधेरा है या संस्कारावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राचे सर्व आमचे आमदार खासदार जवळपास 1000च्या वर प्रतिनिधी पक्षाचे हे पालावरती जात आहे। मी स्वतः ससेगाव कुही तालुक्यात या गोपाळ वस्तीमध्ये आलो आहे। जे पालामध्ये राहतात 150 परिवार आहे। आज आमची दिवाळी या पालावरतीच आहे आणि या पालावरती राहणाऱ्या लोकांना घरं मिळाली पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना मिळाल्या पाहिजे, याकरताही आम्ही या ठिकाणी योजना तयार केली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेतलं घरसुद्धा या लोकांना, शेवटी जागा झुडपी जंगलात आहे। सुप्रीम कोर्टमध्ये केस सुरू आहे झुडपी जंगलाची, त्यामुळे लवकरच ती केस मला वाटतं 22 तारीख आहे, ती केस निघाली की यांना सर्वांना प्रधानमंत्री आवास योजनेत घरं मिळतील। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये 5 लाखाच्या वर घरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते माननीय देवेंद्रजी स्वतः मुंबईमध्ये ही पालावरती दिवाळी आम्ही करतोय। एक आक्षेप घेण्यात आला की अगदी हिंदू सणांच्या वेळेस मुद्दामून वातावरण बिघडवण्याचा एक प्रयत्न होतो। नाही, जो काही राडा झाला असेल तो त्या ठिकाणी दिवाळीच्या सणासुदीत कुठलेही राडे होऊ नये, पण आता उद्धव ठाकरेजी घराच्या बाहेर निघून महाराष्ट्राचं वातावरण दिवाळीच्या काळामध्ये 2 दिवसानंतरही जाता आलं असतं, 4 दिवसानंतरही जाता आलं असतं। पण दिवाळीच्या दिवशी लॉ अँड ऑर्डरचे प्रॉब्लेम निर्माण करणे,
प्रत्येक दिवशी काही राजकारण केलं पाहिजे असं आवश्यक नाही आहे. 4 दिवसानंतर उद्धव ठाकरेला जाता आलं असतं, पण दिवाळीचाही दिवस त्यांनी राजकारणाकरता सोडला नाही, हे दुर्दैव आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नागपूर. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत. झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED TV, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. शुद्ध खा, निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. लक्षदीप हे उजळले घरी, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका दिवाळी बाजार 2023 कडून आपल्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मिरज फटाके असोसिएशन तर्फे फटाके खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे सहर्ष स्वागत. सर्व फॅन्सी फटाके ग्रीन क्रॅकर्स मिळवण्याचं एकमेव ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, मिरज हायस्कूल, मिरज. फटाके खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. मिरज फटाके असोसिएशन तर्फे आवाहन. फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी. लक्षदीप हे उजळले घरी, सोनेरी किरणात पहाट न्हाली, लक्ष लक्ष दिव्यांनी सृष्टी उजळली. आनंदाची उजळणी करीत दिवाळी आली. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, मंत्री कामगार तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा, भारतीय जनता पार्टी, मिरज विधानसभा क्षेत्र. SBN मराठीकडून सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. पंतप्रधानांची सैन्य दलासोबत दिवाळी, जवानांसोबत आनंद साजरा करण्यासाठी थेट हिमाचल गाठलं. समाजाच्या अपेक्षांवर नांगर, यंदा दिवाळी साजरी करणार नाही, रुग्णालयाच्या डिस्चार्ज नंतर मनोज जरांगेंचा निर्धार. सांगलीत पूर्वजांनी दिवाळीचा नैवेद्य दाखवून पणत्यांनी उजळली वैकुंठ भूमी. एलूर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम. शरद पवारांची प्रकृती स्थिर, बारामतीतील गोविंद बागेत पवारांना भेटायला नागरिकांची रीघ. पुढील 2 दिवस घरीच नागरिकांना भेटणार. ऐन दिवाळीत रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका, पडेगावच्या सीमेवरून परत पाठवला. EWS आरक्षण तुम्ही घ्या, 10% आरक्षण आम्हाला द्या, मनोज जरांगे पाटील यांचं OBC नेत्यांना आव्हान. देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा, तर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत दिवाळी पहाटला तरुणाईंचा उत्स्फूर्त प्रतिसाद. तरुणाईंनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली. दिवाळीच्या दिवसात राजकारण करणं योग्य नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. आजरा ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर. येत्या काही दिवसात आजरा नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार, शिवसेनेचा इशारा. झोमॅटो असो किंवा स्विगी असो, आमचा सेल आहे ना. घरोघरी अन्न पुरवणारा कामगारांचा सेल आहे, हसन मुश्रीफ यांचा पलटवार. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. काळमावाडी धरणातील थेट पाईपलाईनचे पाणी दिवाळीत आलं. मी पालकमंत्री असताना हे पाणी मिळाल्यानं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, हसन मुश्रीफ यांचा दावा. काळमावाडी धरणातील थेट पाईपलाईनचे पाणी दिवाळीत आलं.
मी पालकमंत्री असताना हे पाणी मिळाल्यानं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे, हसन मुश्रीफ यांचा दावा. काळंबावाडी धरणातील थेट पाईपलाईनचे पाणी दिवाळीत आलेलं आहे. मी पालकमंत्री असताना हे पाणी मिळाल्यानं माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या पाण्याचं श्रेय कोणा एका व्यक्तीचं नाही, सर्व यश कोल्हापूरच्या जनतेचं आहे. अजित पवार यांचे खास आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी तात्काळ पैसा दिलेला होता. या योजनेचं काम निधी अभावी कधीही बंद पडलं नाही. आमची राजकीय भूमिका बदललेली आहे, त्यामुळे त्यांना वाटलं असेल की आम्ही श्रेय घेण्याचा प्रयत्न करतोय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं लोकार्पण सोहळा करण्यात आला. पुढच्या काही दिवसात लोकार्पण सोहळा साजरा करण्यात येईल. या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही, पण तसं वाटत असेल तर चौकशी करू. लोकसभा, विधानसभा, महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. आम्ही निष्ठा बाळगणारे लोक असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. अजित पवार कधीही नाटक करणारे नेते नाहीत. उद्धव ठाकरे यांना हसन मुश्रीफ यांचा टोला. आत एक आणि बाहेर एक असं अजित पवार वागत नाहीत. खरोखर अजित पवार हे आजारी होते. माझ्या कारखान्याची साखर विका म्हणून राजू शेट्टी यांनी विनंती केली. 3 टप्प्यात FRP दिली असती तर 100 रुपये वाढवून देणं शक्य झालं असतं. राजू शेट्टी यांच्यासारखे नेते राहिलेच पाहिजेत, नाहीतर कारखानदार वळणावर येणार नाहीत. या सगळ्या विषयावर शेट्टी यांच्याबरोबर सतेज पाटील आणि विनय कोरे यांचा संवाद सुरू असल्याचंही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलंय. आता हे बघा की ती मागील हंगामातून 400 रुपये मागतायत. त्याबद्दल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना 2 वेळा या कारखानदार आणि आपले शेतकरी संघटना यांची बैठक घ्यायला सांगितली. दोन्ही वेळा त्यांनी आपण कसं देऊ शकत नाही हे पटवून सांगितलं. आज कारखान्याची परिस्थिती अशी आहे, मी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन म्हणून सांगेन की कर्ज एवढी झालेली आहेत की कारखान्याच्या किमती एवढी आता कर्ज झालेली आहेत. त्यामुळे मागील हा हिशोब बरं FRPचा कायदा त्यांनीच केला होता आणि त्यांनी सांगितलं की FRPचा कायदा मीच केला. त्यानंतर प्रॉफिट शेअरिंग म्हणजे कोजनचे पैसे आणि इथेनॉलचे पैसे जर आले तर ते कसं वाटप करावं त्याचे त्यांनीच ठरवून घेतलं. आणि मग हे 2 कायदे राज्यात अस्तित्वात आल्यानंतर आज अचानकपणानं 3-4 महिन्यात साखरेचे दर वाढले म्हणून आपण वाढ मागतो आहे. तर मी त्यांना सांगितलं साखर आमची सगळी सरसेनापती तुम्ही विका ना, त्यांना अधिकार दिला आहे मी. आता 1200 क्विंटल साखर ही विकण्यासाठी 4 दिवस मी त्यांच्या मागं लागलो आहे. किंवा 15 तारखेला कोटा संपणार आहे, 15 तारखेला लॅप्स होणार आहे. ते 1200 क्विंटल साखर तुम्ही विका. माझ्या कारखान्याची राहिलेली होती, मी ज्या दिवशी त्यांना अधिकार दिले त्या दिवसापासून. आणि आज सांगितलं तुम्ही जर नाही जर तर मला आहे त्या किमतीत मला विकावं लागेल. म्हणजे साखरेचे दर आता 50-60 रुपये उतरलेले आहेत एकदम. तर असं होतं की नवीन साखर आली बाजारात की साखरेचे दर उतरतात आणि विशेषतः कर्नाटक आणि सोलापूरमध्ये कोटा सिस्टीम पाळली जात नाही आणि त्याचे दुष्परिणाम या साखर दरात होतात. पवार हे तोंडावर सांगणारी व्यक्ती आहे, हे नाटक करणारी व्यक्ती आयुष्यात कधी नाही. त्यांनी कधी आयुष्यात हे केलं नाही. त्यांना खरोखरच त्यांना डेंग्यू झालेला होता. आम्ही स्वतः 2-3दा बैठका त्यांच्या देवगिरी बंगल्यावर घेतल्या. त्यावेळी ते आजारी होते, त्यांचे प्लेटलेट घसरत होते. आता प्लेटलेट वाढायला लागलेले आहेत. अशक्तपणा आहे. त्यांचा आवाज जर तुम्ही जवळनं ऐकला असता तर त्यांचा आवाजसुद्धा फार बसलेला होता. मला वाटतं आता ते व्यवस्थित झालेले असतील. अजित पवारांचं एक स्वभावाचं वैशिष्ट्य आहे, ते आत एक आणि बाहेर एक करणारी व्यक्ती नाही. सरळ तोंडावर सरळ ठोक सांगणारी, वस्तुस्थिती सांगणारी ही निर्भीड व्यक्ती आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर. सांगली ट्रेडर्स आता आपल्या मिरज शहरात लोकसेवेत दाखल. पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते सांगली ट्रेडर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या 4th शाखेचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला. 31 वर्षांचा अर्थानुभव असलेल्या सांगली ट्रेडर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आता मिरजकरांच्या सेवेत रुजू झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर या संस्थेच्या 4th शाखेचा उद्घाटन सोहळा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. यावेळी सोसायटीचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील, व्हाईस चेअरमन जयंतीलाल ओसवाल,
सेक्रेटरी राजेंद्र पाटील, सर्व संचालक स्थानिक सल्लागार सुरेश बापू आवटी, विलासराव देसाई, विवेक बंडू शेटे, शिवशंकर पारशेट्टी, सुनील चिप्पलकट्टी, राजकुमार कराडे यांच्यासह ठेवीदार, कर्मचारी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेत्यांमुळे महाराष्ट्रातील सहकारी संस्था मोडीत निघाल्या असताना दी सांगली ट्रेडर्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी गेले 30 वर्ष ग्राहकांची अर्थसेवा इमानदारीने करत आहे. आता मोठ्या आत्मविश्वासाने मिरजकरांच्या अर्थसेवेत ही संस्था 4थी शाखेच्या माध्यमातून रुजू झालेली आहे. याबद्दल पालकमंत्री सुरेश बोखाडे यांनी संस्थेचं कौतुक केलं. यावेळी पालकमंत्री सुरेश बोखाडे तसेच मिरज शाखेच्या सल्लागारांचा सत्कार करण्यात आला. वसंतदादा पाटील असतील, राजारामभाऊ पाटील असतील, असे महर्षी यशवंतराव चव्हाण असतील, ह्या महर्षी लोकांनी ही सहकार संस्था चालू केल्या. पण मध्यंतरी ह्या 5 वर्षामध्ये, मागल्या काही 5 वर्षामध्ये ह्या सगळ्या डबघायला आल्या. म्हणजे आमच्याकडे जी तक्रार यायच्या, शिक्षक कर्मचारी जे रिटायर झाले त्यांची जी पुरलेली कोणती PF असेल, सर्व्हिस असेल ती मिळाली, काहीतरी लालची पोटी ही पतसंस्थेमध्ये पैसे ठेवायचा मुहूर्त केला. त्यामध्ये कसं आहे, बाकीच्या ठिकाणी 12%, 13% मिळत असेल, पण आपल्या पतसंस्था 16% देतात. आणि ह्या लालची पोटी तिने बँकेत पैसे ठेवले आणि आमच्यासारख्या बाजाराने बँक साफ केली, हात धुवून मोकळे झाले. आणि बिचारे हे सगळे शिक्षक, रिटायर झालेले शिक्षक, कर्मचारी शिक्षक सगळे रस्त्यावर आले. त्यावर आंदोलन झाले, आमच्यावर खूप तक्रार पण आल्या, काय कारवाया झाल्या, काय दडपायचा प्रयत्न केला, काय गावं शहरं राज्य सोडून पळून गेले. पण त्या लोकांचे पैसे अजूनही मिळाले नाही. पण अशा परिस्थितीमध्ये पण अण्णांनी ही पतसंस्था, निमनाथ नगरची पहिली ब्रँच असेल, त्यानंतर मला वाटतं दुसरी ब्रँच मार्केट यार्डची ब्रँच असेल, आता तिसरी ब्रँच असेल, आणखी ब्रँच कुठं तिकडे झाले. पण ह्या बँका टिकवल्या. आज करोडो रुपयाचा फायदा करून ह्या बँका 15% डिव्हिडंड देतात. नाही सांगितलं 15% डिव्हिडंड देतात. 15% डिव्हिडंड म्हणजे हायच झालं. पण एवढ्या सभासदांना आधार देतात, सभासदांचा विश्वास ह्या बँकेवर आहे. त्यामुळे ही बँक चालू ठेवल्या, मोठ्या विश्वासानं चालल्या, प्रगतीशील चालल्या. म्हणून आम्हाला सगळ्या आपल्या बॉडीचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्याला धन्यवाद देतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज. एसटीचं पूजन करून साजरी करण्यात आली लक्ष्मी पूजन. धुळे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज हे पूजन केलं. एसटीचं पूजन करून साजरी करण्यात आली लक्ष्मी पूजन. नवचैतन्याचा उत्सव असलेल्या दीपोत्सव लक्ष्मीपूजनाला दिवसाला फार महत्त्व असतं. या दिवशी घरी, उद्योग, दुकानात पूजन केलं जातं. त्यानुसारच राज्य परिवहन महामंडळाला उत्पन्न मिळवून देणाऱ्या लालपरीचं औक्षण करण्यात आलंय. धुळे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज हे पूजन केलं. लक्ष्मीपूजन दिनाचं औचित्य साधत आज सर्वत्र लक्ष्मीचं पूजन करण्यात येत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागात आज बसचं पूजन करून लक्ष्मीपूजन साजरं करण्यात आलं. लालपरी हीच आमची लक्ष्मी असं म्हणत एसटी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज धुळे एसटी आगारात बसचं पूजन करून लक्ष्मीपूजन साजरा केलाय. यावेळी धुळे एसटी परिवहन विभागाच्या अधिकारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने बस ओवाळण्यासाठी उपस्थित असल्याचं बघायला मिळालं. एसटी हीच आमची खरी लक्ष्मी आहे असं म्हणत प्रवाशांनी सुखरूप आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी लालपरीनेच प्रवास करावा असं आवाहन यावेळी एसटी परिवहन विभागाच्या वतीने प्रवाशांना करण्यात आलेलं आहे. आताची जी दिवाळी आहे, तर या दिवाळीत जसं आपण घरी लक्ष्मीचं पूजन करतो त्याप्रमाणे आमच्यासाठी म्हणजे आमच्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांसाठी आमची मायमाऊली लाल परी ही पण एक लक्ष्मीच आहे. म्हणून आम्ही आज सर्व अधिकारी व कर्मचारी मिळून आमच्या मायमाऊलीचं पूजन केलेलं आहे आम्ही. आणि ही आमच्यासाठी लक्ष्मी असल्यामुळे आम्ही आज लक्ष्मीपूजन इथे आगारात, धुळे आगारात साजरा केलेला आहे. तरी आमचं सर्व प्रवासी बंधूंना आमचं आव्हान आहे की जास्तीत जास्त एसटीने प्रवास करा आणि ज्या आमच्या सवलती आहेत त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धुळे. राणा दाम्पत्यांची दिव्यांग बांधवांसोबत दिवाळी साजरी. दिवाळी निमित्त साडी, चोळी व किराणा साहित्यांची किट भेट म्हणून देण्यात आली.
अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजातील दुर्लक्षित असलेला घटक म्हणजेच अंध, अपंग, निराधार, अनाथ बांधवांसोबत दिवाळी साजरी केलेली आहे. राणा दाम्पत्य यांच्या गंगा सावित्री निवासस्थानी अंध, अपंग, मतिमंद, निराधारांना मोठ्या प्रमाणात निमंत्रित करण्यात आला आणि त्यांना दिवाळीनिमित्त साडी, चोळी, किराणा साहित्यांची किट भेट म्हणून देण्यात आलेली आहे. राणा दाम्पत्यांकडून मिळालेल्या साहित्यांमुळे अंध, अपंग बांधवांनी राणा दाम्पत्यांचा आभार मानलं. मागे काही उद्देश नाही आहे, माणुसकी या नात्याने आम्ही राजकीय क्षेत्रात जरी असलो तर मला वाटते की ज्या लोकांना खरी गरज दिवाळीची आहे आणि ज्यांच्या चेहऱ्यावर हे स्माईल आणण्याचे जे काम आहे आमच्यासारखी लोकांनी ते केलं पाहिजे. आणि मला वाटते की ज्या दिवशी दिवाळीची आपण लक्ष्मी पूजा करतो तर त्या माताची जर आपण हात पाहिले तर ते असेच असते खाली लोकांना देण्यासाठी. आणि तेच या लोकांना कुठे ना कुठे समाजाने एक दूर करून ठेवलेला आहे आणि आपले लोकही त्यांना जास्त जवळ घेत नाही. म्हणून त्यांना एक विश्वास देण्यासाठी की राजकीय जरी लोक असले तर असे लोकांना जर घेऊन दिवाळी साजरी केली तर त्यांच्या चेहऱ्यावर एक स्माईल, गरीब लोकांना जे गरजू आहे त्यांना आपण आज दिव्यांग लोकांना किराणा देतो, त्याच्यासोबत महिलांना साडी, पुरुषांना ड्रेस हा देऊन त्यांच्या आज दिवाळीचा सण आम्ही साजरा करतो. आणि मला वाटतं माझी दिवाळी तर 2 महिने पहिलेच सुरू झाली, जेव्हा गोरगरिबांच्या घरी किराणा पोहोचवण्याची तयारी झाली आणि किराण्याचं पॅकिंग सुरू झालं. मला वाटतं आमची दिवाळी तर त्याच दिवशी सुरू होऊन जाते. नाही, दरवर्षीच मी गंगा सावित्री निवास इथे दिव्यांग, अंध, मतिमंद या सगळ्या कुटुंबासोबत गंगा सावित्री निवास माझ्या राहत्या घरी खासदार नवनीत राणा आणि मी, माझं पूर्ण कुटुंब यांच्यासोबत आम्ही दिवाळी साजरी करतो. त्यांना ड्रेस देतो, साडी देतो, किराणा देतो. आणि मला असं वाटतं की मी जर हे दिवाळी साजरी करतो असं वाटतं की माझी दिवाळी खरी ही आहे. जे आज 25 दिवसापासून 78,000 कुटुंबांच्या घरी आम्ही किराणा वाटप केलं. 2 लाख किराणाच्या किट अजून दिवाळी झाल्यानंतर महिनाभर आम्ही वाटप करणार आहे. आणि आवर्जून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी फोन केला, सगळ्या दिव्यांगांसोबत ते बोलले, त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि 1500 रुपये जो पगार आहे तो दर महिन्याला त्यांच्या खात्यात येईल. पहिले 600 होता, मग 1200 झाला, आता 1500 झाला. आणि मी त्यांना मागणी केली की 3000 झाला पाहिजे यांचा पगार. आणि त्या मागणीला त्यांनी जुजोरा दिला आणि 1500 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यात पगार येईल हे सुद्धा सगळ्या दिव्यांगांना एक शाश्वत केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. असं वाटतं मला देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून नेहमी ते सुद्धा या दिव्यांगांसोबत बोलून दिवाळी साजरी करतात हे दिसलेलं आहे. आणि मी या सगळ्या दिव्यांगांसोबत दिवाळी साजरी करताना मला असं वाटते ज्यांना हात, पाय, डोळे जे की देवांनी सगळं दिलेलं आहे हे जर त्यांना दिसत असेल तर प्रत्येक राजकीय नेत्यांनी किंवा मोठ्या व्यक्तींनी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अमरावती. आजरा नगरपंचायतचा गलतान कारभार चव्हाट्यावर. येत्या काही दिवसात आजरा नगरपंचायतींच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार, शिवसेनेचा इशारा. आजरा येथील संभाजी चौकामध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ऐन दिवाळीच्या सणा दिवशीच बाजारासाठी आलेल्या तालुकावासियांना या भागातून जाताना अक्षरशः कसरत करावी लागलीच. पण हा प्रकार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक संभाजी पाटील यांनी यावेळी प्रशासनाचे लचके काढले. या अधिकाऱ्यांना कोण विचारत नसल्यामुळे मनमानी कारभार सगळीकडे चालू आहे आणि दिवाळी सणात दिवशीच पाईपलाईन फुटून संभाजी चौकात तळ निर्माण झालं. त्यांच्यामुळे ग्राहकांना आणि आजरावासियांना नाहक त्रास भोगावा लागलाय. त्यामुळे येत्या काही दिवसात आजरा नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना काळे फासल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक संभाजी पाटील यांनी आजरा नगरपंचायतीला दिला. मोठ्या हौसेने नगरपंचायतीने गाजावाजा करत संभाजी चौकासह बाजारपेठेमध्ये मोठा पाऊस झाल्यास वारंवार निर्माण होणारी तळ्याचं स्वरूप लक्षात घेऊन पाणी निचरा होण्यासाठी मोठे पाईप टाकून गटर्स बांधण्यात निर्णय घेतलेला होता. मात्र याचा फज्जा उडालाय, आजरेकरांच्या निदर्शनास येत आहे. संभाजी चौकातील पाणी गळती अनेक वेळा कर्मचाऱ्यांना प्रशासनाला सांगून सुद्धा प्रशासनाचं ह्याच्याकडे लक्ष नाही. ज्यावेळी नगरसेवकांची मुदत संपल्यापासून हे कामगार मनमानी ऐकतात, नागरिकांचं कोण सांगायला गेले तर त्यांच्या सुद्धा उलट बोलतात. त्याच्यामुळे प्रशासनानं जर पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही लावली तर या प्रशासनावर मोर्चा काढून यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आता जाब विचारल्याशिवाय यांना काळं फासल्याशिवाय
आम्ही शिवसेना म्हणून काही बसणार नाही. आता जे संभाजी चौकामध्ये जे पाणी आणि दिवाळीमध्ये हा प्रकार चालू आहे, ह्या संदर्भात काय सांगणार? सणावाराचं कर्मचाऱ्यांचं लक्षच नाही, प्रशासनाचं लक्षच नाही. प्रशासक म्हणून जे नेमलंय प्राण मॅडम, तिने कधीच आमच्या नगरपंचायत कधीच आल्या नाही आणि कधी आदल्याकडे बघितलं नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, आजरा. मिरजेत गावोगावी भटकून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबासोबत भाजप युवा मोर्चाने दीपावली साजरी केली. एक दिवा वंचितांसाठी पलावरची दिवाळी उपक्रमाअंतर्गत पालामध्ये दिवे लावून फराळ आणि साड्या वाटप. दीपावलीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय. सगळीकडे दीपावलीचा झगमगाट असताना मात्र गावोगावी भटकून उदरनिर्वाह करणाऱ्या बांधवांना झोपड्या आणि पालामध्ये मात्र अंधार आहे. एक दिवा वंचितांसाठीचा पलावरची दीपावली या उपक्रमाचं आयोजन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र राबवलं जात आहे. या अनुषंगानं दीपावली फराळाचा आनंद भटक्या समाज बांधवांना मिळावा यासाठी भाजप युवा मोर्चा सांगली शहर विभागातर्फे तासगाव फाटा येथे दीपावली साजरी करण्यात आलेली आहे. सोलापूर आणि धाराशिव येथून आलेल्या डवरी, गोसावी, नागपत आणि बहुरूपी बांधव कुटुंबाच्या सोबत पाल मारून राहिलेले आहेत. या पालामध्ये भाजप युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी दिवे लावून फराळ आणि भाऊबीज निमित्त साड्या वाटप केल्या. या उपक्रमाने भटक्या आणि बांधवांच्या कुटुंबांच्या चेहऱ्यावर आज दिवाळी सणाचा आनंद पाहायला मिळाला. पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी मकरंद भाऊ देशपांडे, मोहन मनखंडे सर, पांडुरंग कोरे, गणेश माळी, विक्रम पाटील, बाबासाहेब आळतेकर, संदीप कुकडे, प्रकाश पाटील, अनिल हारगे, विकास मोरे, विशाल सागरे, महेश फोंडे, अभिरूप कांबळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन सागर वनखंडे, सांगली जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव यांनी केला होता. विशेष करून सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव आणि सर्वच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी या पालावर आता भेट दिल्या, समाजाच्या समस्या जाणून घेतल्या. एका बाजूला दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झगमगाट असतो, पण अशा पालावर राहणारे या देशातले जे नागरिक आहेत, या देशामध्ये आपली उपजीविका सतत हिंडून वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन करत असतात, यांचीसुद्धा दिवाळी सुखाची जावी ही सामाजिक जाणीव सर्व समाजामध्ये निर्माण व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम सर्वत्र राबवला जातो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आज या पंढरपूर रस्त्यावर असणाऱ्या या पालामध्ये आम्ही सगळ्यांनीच त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. आपले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या या समस्या रेशन कार्डाच्या असतील, त्यांच्या जातीच्या दाखल्याच्या असतील, अशा सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्याचं या ठिकाणी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि अशा गोरगरीब पालावर राहणाऱ्या लहान मुलांच्यापासून माया भगिनींच्याकडे बघितल्यानंतर निश्चितपणानं सर्वच कार्यकर्त्यांना आणि देशातल्या नागरिकांना जाणीव होईल की आपले जे बांधव आहेत त्या बांधवांची सुद्धा दिवाळी आपल्यासारखीच साजरी होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा असं या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना सांगावं वाटतंय. आज आम्ही सगळेच कार्यकर्ते, सगळेच सहकारी, सगळेच मान्यवर भारतीय जनता पार्टीचे आजीबाजी नगरसेवक, पदाधिकारी हे सगळे या ठिकाणी आलेलो आहोत आणि दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भावी काळामध्ये सुद्धा अशा प्रकारे ज्या पालावर राहणारे लोक असतील, ऊस तोडणी करण्यासाठी आलेले लांबून आलेले कामगार असतील, झोपडपट्टीमध्ये राहणार असतील, त्या सगळ्यांच्या घरामध्ये फराळाचं साहित्य पोहोचवणं, एक पंक्ती देणं, या दृष्टिकोनातून त्यांना जेवढं सहकार्य करता येईल ते करायचं ठरवलेलं आहे. या ठिकाणी विशेष करून दिगंबर जाधव आणि सागर वनखंडे यांनी या महिलांसाठी सुद्धा एक साडी भाऊबीजेच्या निमित्तानं सुद्धा सगळ्यांना दिलेली आहे. हाच उपक्रम सातत्याने केल्याशिवाय हा समाज मूळ प्रवाहामध्ये येणार नाही आणि त्या दृष्टिकोनाचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत. झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ, प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा.
शुद्ध खा निरोगी रहा. लाकडी घाण्याचे शुद्ध तेल आता आपल्या येळावीमध्ये. श्री सिद्धेश्वर ऑइल मिल येळावी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आम्ही घेतो आपल्या शरीराची काळजी. हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबिटीज, सांधेदुखी, पॅरालिसिस व ब्रेन डॅमेज यासारख्या गंभीर आजारांवर अत्यंत प्रभावी लाकडी घाण्याचे शुद्ध तेल. इतर केमिकल मुक्त तेल उत्पादने यामध्ये शेंगदाणा, मोहरी, तीळ, बदाम, खोबरेल, करडई व जवस तेल उपलब्ध. योग्य चार्जेस घेऊन पार्सल व कुरिअरची सोय उपलब्ध. संपर्क श्री विजय जाधव, येळावी. मोबाईल क्रमांक 8624906144 आणि 9503070104. गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज आणि प्रज्ञा प्रबोधिनी विद्यालय मिरज मराठी सेमी इंग्लिश माध्यम मध्ये डोनेशन शिवाय थेट प्रवेश सुरू. प्ले ग्रुप, नर्सरी, लहान गट, मोठा गट इयत्ता 1ली ते 4थी आणि 5वी ते 10वी साठी 2023-24 साठी थेट प्रवेश. पूर्व प्राथमिक वर्गासाठी कृतीयुक्त ज्ञानरचना वादावर आधारित क्रीडो अध्यापन व्यवस्था उपलब्ध असणारी जिल्ह्यातील एकमेव सेमी इंग्लिश माध्यमाची शाळा. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी वैयक्तिक लक्ष, ई लर्निंग, डिजिटल क्लासरूम, तज्ज्ञ मार्गदर्शक अशी अनेक ठळक वैशिष्ट्ये असणारी कमी कालावधीत नावारूपाला आलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा. संपर्क ज्ञानप्रबोधिनी विद्यालय मिरज, साईनंदन कॉलनी. मोबाईल नंबर 9716161001. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ, सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत मोफत एंजिओप्लास्टी आणि बायपास. तुमच्यासाठी हृदय आणि हृदयासाठी काय पण. इको आणि एंजिओग्राफी केवळ 2500 मध्ये. महाराष्ट्र, कर्नाटकातील सर्व नागरिकांसाठी प्रत्येक महिन्याच्या अखेरचे 10 दिवस. डॉक्टर रविकांत पाटील आणि डॉक्टर तुषार धोपाडे यांचे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आणि आरोग्य कर्नाटका या योजनेअंतर्गत कर्नाटकातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी वरील सुविधांचा लाभ घेण्यास आवश्यक कागदपत्र: आधार कार्ड, मतदान कार्ड आणि रेशन कार्ड. नाव नोंदणी आवश्यक. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0233 22 12 728 आणि माहितीसाठी मोबाईल नंबर 84 591 46 063 93 730 08 973. आमचा पत्ता सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, चंदनवाडी, सांगली मिरज रोड, SMK कॉर्पोरेशन, मिरज. लक्षदीप हे उजळले घरी, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका दिवाळी बाजार 2023 कडून आपल्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मिरज फटाके असोसिएशन तर्फे फटाके खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांचे सहर्ष स्वागत. सर्व फॅन्सी फटाके, ग्रीन क्रॅकर्स मिळवण्याचं एकमेव ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड, मिरज हायस्कूल, मिरज. फटाके खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या. मिरज फटाके असोसिएशन तर्फे आवाहन. फुलवाती अंगणात सोन सकाळी आली दिवाळी.
लक्षदीप हे उजळले घरी सोनेरी किरणात पहाट न्हाली, लक्ष लक्ष दिव्यांनी सृष्टी उजळली, आनंदाची उजळणी करीत दिवाळी आली। दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, मंत्री कामगार तथा पालकमंत्री, सांगली जिल्हा, भारतीय जनता पार्टी, मिरज विधानसभा क्षेत्र। SBN मराठीकडून सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। पंतप्रधानांची सैन्य दलासोबत दिवाळी, जवानांसोबत आनंद साजरा करण्यासाठी थेट हिमाचल गाठलं। समाजाच्या अपेक्षांवर नांगर, यंदा दिवाळी साजरी करणार नाही, रुग्णालयाच्या डिस्चार्ज नंतर मनोज जरांगेंचा निर्धार। सांगलीत पूर्वजांनी दिवाळीचा नैवेद्य दाखवून पणत्यांनी उजळली वैकुंठ भूमी, एलूर ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम। शरद पवारांची प्रकृती स्थिर, बारामतीतील गोविंद बागेत पवारांना भेटायला नागरिकांची रीघ, पुढील 2 दिवस घरीच नागरिकांना भेटणार। ऐन दिवाळीत रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना मराठा आंदोलनाचा फटका, पडेगावच्या सीमेवरून परत पाठवला। EWS आरक्षण तुम्ही घ्या, 10% आरक्षण आम्हाला द्या, मनोज जरांगे पाटील यांचं OBC नेत्यांना आव्हान। देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा, तर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीत दिवाळी पहाटला तरुणाईंचा उत्स्फूर्त प्रतिसाद। तरुणाईंनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली। दिवाळीच्या दिवसात राजकारण करणं योग्य नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। आजरा ग्रामपंचायतचा गलथान कारभार चव्हाट्यावर, येत्या काही दिवसात आजरा नगर पंचायतीच्या अधिकाऱ्यांना काळे फासणार, शिवसेनेचा इशारा। झोमॅटो असो किंवा स्विगी असो, आमचा सेल आहे ना, घरोघरी अन्न पुरवणारा कामगारांचा सेल आहे, हसन मुश्रीफ यांचा पलटवार। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।